वेलकम बॅक टू माय चॅनल वेअर यू कॅन एक्सप्लोर मेनी मोर थिंग्स. तर आज आपण बनवतोय मेथी मटर मलाई. हो, नावाप्रमाणेच अतिशय मलाईदार ही रेसिपी बनवून तयार होते आणि अतिशय टेस्टी लागते. प्लस हेल्थी तर आहेच, कारण इतक्या भाज्या आपण यूज करतोय. नो मसाला, अगदी सिंपल ही भाजी बनवायची आहे, पण टेस्टला तरीही जबरदस्त आहे. तर सुरुवातीला काय करायचं आहे, कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे. सुरुवातीला कांदे भाजायचे आहेत. फक्त ही प्रोसेस इतकीच आहे की कांदे आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायचे आहेत, जास्त भाजायचे नाही आहे. त्यानंतर एक 3 ते 4 काजू ॲड करायचं आहे. एक टोमॅटो मी या ठिकाणी ॲड केला आहे आणि टोमॅटो देखील सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही हवे असेल तर अर्धा चमचा वगैरे मीठ ॲड करू शकता आणि नाही केलं तरी काही हरकत नाही. तर हे सगळं भाजून झाल्यानंतर एका मिक्सी जारमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोडणीसाठी या ठिकाणी तेल ॲड करायचं आहे. त्यानंतर बेसिक्स आपली फोडणी द्यायची आहे, ज्यामध्ये आपण जिरे मोहरी ॲड करतो. त्यानंतर बारीक चिरलेली मेथी या ठिकाणी ॲड करायची आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिट लागतात मेथी भाजायला, जास्त वेळ नाही लागत. मेथी सॉफ्ट होईपर्यंत त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मटार ते देखील ॲड करायचं आहे आणि छान दोन्ही व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे सॉफ्ट होईपर्यंत. हिरवी मिरची देखील मी या ठिकाणी ॲड केलेली आहे. तुम्ही स्टार्टिंगला फोडणीच्या वेळी ॲड केलं तरीही चालेल. हे सगळं व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, जेणेकरून भाज्या लवकरात लवकर सॉफ्ट होतील. आणि पुन्हा एकदा छान सगळं व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचं आहे. मेथी आणि वाटाणा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती ती ॲड करायची आहे. पेस्ट एकदम फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. ती व्यवस्थितपणे एकत्र करायची आहे. या स्टेपला मी रेड चिली पावडर ॲक्च्युली व्हिडिओमध्ये शूट करायचं राहिलं आहे माझ्याकडून, पण मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे. रेड चिली पावडर देखील ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थितपणे एकत्र करायचं आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा स्टीम द्यायचे, जेणेकरून जे काही मसाले तिखट वगैरे आपण यूज केले ते छान वाटाण्यामध्ये आणि याच्या मेथीमध्ये फ्लेवर उतरला जाईल. त्यानंतर दूध घ्यायचं आहे, थंडच दूध घेतलं आहे. दूध डिरेक्टली जर भाजीत ओतलं तर दूध फुटतं, त्यामुळे ही प्रोसेस फॉलो करायची आहे. दुधामध्ये 1 ते 2 चमचे भाजी ॲड करायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि देन ती जे दूध आहे मिक्स केलेलं ते भाजीमध्ये ओतून द्यायचं. या प्रोसेसने ना दूध फाटत नाही आणि भाजी अशी मलाईदार छान बनून तयार होते. गरज वाटली तर दूध अजून थोडं ॲड करू शकता, पण सेम वेनीच तुम्हाला पुन्हा एकदा दूध ॲड करायचं आहे. आणि हे भाजीला उकळी आले, पहा किती छान मलाईदार मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. ही भाजी जेव्हा शिजून तयार होत असते ना, तेव्हा त्याला असं छान खूप क्रीमी टेक्स्चर येतं, जे की भारी वाटतं एकदम, म्हणजे असं खाण्यासाठीही बघण्यासाठी. आणि कलर तर पाहू शकता, अतिशय उत्तम कलर आलेला आहे. आणि तुम्ही ही रेसिपी ना नक्की ट्राय करा आणि कशी वाटते कमेंटमध्ये कळवा. अशाच अजून नवनवीन व्हिडिओसाठी, रेसिपीसाठी, व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.